नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. व्हिडिओ थोडा वेगळा वाटत असेल कारण मी माझ्या सासरी नगरला आलेली आहे. मी इथून पहिल्यांदाच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासून करूया म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ. सर्वप्रथम मी तुम्हाला आमचं देवघर दाखवून घेते. हे आमचं देवघर आहे. आता मी देवांच्या माळा काढून घेतल्यावर देवांना आंघोळ घालून घेणार आहे. देवांची आंघोळ वगैरे झाली आणि मग मी त्यांना पुसून वगैरे घेतलं आणि देवघर पुसून घेतलं. इथे मी वस्त्र घालून घेत आहे. इथे मी अष्टगंध घेऊन मिक्स करून घेतला आणि सर्व देवांना गंध लावायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी प्रेमला इथे गंध लावून घेते. आता मी तुळजाभवानीला गंध आणि हळदी कुंकू लावून घेणार आहे. देवीचा असा मळवट भरल्यावर देवी इतकी छान दिसते. देवीचं रूप अधिकच खुलून आलेलं आहे. आता मी सर्व देवांना इथे गंध लावून घेणार आहे. सर्व देवांना गंध लावून झाल्यावर मी देवाची अशी सुंदर मांडणी करून घेतली आहे. आज श्रावणी सोमवार होता म्हणून बाजार देवांना फुलं अर्पण करून घेतल्यावर मी महादेवाच्या पिंडीला सुद्धा आंघोळ घालून घेतली आणि अभिषेक करून घेतला. त्यानंतर मी तामनात शंकराची पिंड स्थापन केली. सुंदर फुलांनी मी पिंड सजवून घेतली. आज श्रावणी सोमवार दुसरा होता. शिवमुठ तिळाची असल्यामुळे मी देवाला तिळ अर्पण केले, बेलपत्र अर्पण केले आणि पांढरी फुलं शंकराला खूप प्रिय आहेत म्हणून पांढऱ्या फुलांची सजावट केली. त्यानंतर मी दिवे प्रज्वलित करून घेतले. दिवे लावून घेतल्यानंतर देवघर अगदी प्रसन्न आणि सुंदर दिसू लागले. धूप लावून घेतला.
आता मी देवाला नैवेद्य अर्पण करून घेत आहे. पाणी ठेवलंय आणि देवांना नैवेद्य ठेवत आहे. संपूर्ण पूजा झाली, आरती करून घेतली आणि शेवटी रांगोळी सुद्धा काढून घेतली. तसेच श्रावण महिना लागला की खूप छान वाटतं. प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्त्व असतं आणि प्रत्येक दिवसाची एक नवीन पूजा असते. त्याच्यामुळे घर अगदी प्रसन्न आणि छान वाटतं. रांगोळीवर मी इथे हळदी कुंकू वाहून घेतलं. अशा प्रकारे आजची माझी देवपूजा पूर्ण झाली. तुमच्यासोबत हा देवपूजेचा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा करते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आमचं देवघर कसं वाटलं तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.